आज पुन्हा सकाळी 6 वाजतापासून मेकअपला सुरुवात झाली। सकाळी सगळ्यात आधी मी सायडर मेकअपसाठी गेलेली। ह्या दोघी सिस्टरचा मेकअपची बुकिंग मला होती। यांच्या भावाचं लग्न होतं, त्यासाठी मला यांनी बुक केलेलं होतं। यांना दोघांनाही प्रॉपर महाराष्ट्रीयन लुक पाहिजे होता, त्यासाठी त्यांनी नऊवारी आणि ज्वेलरी वगैरे खूप छान सिलेक्ट केलेली होती। तर त्या अकॉर्डिंगच मग मी त्यांचा मेकअप आणि हेअरस्टाईल केलेली आहे। दोघांची हेअरस्टाईल खोप्यामध्ये केलेली आहे आणि मेकअप वॉटरप्रूफ केलेला आहे, कारण की यांना वरातीमध्ये जायचं होतं। तर दोघांचाही लुक खूप सुंदर झालेला। त्यानंतर लगेचच तुरंत मला दुसरी ब्राईड होती, वेडिंग ब्राईड समीक्षा। तिचं आज वेडिंग फंक्शन होतं। तिचं गुजराती पद्धतीने वेडिंग होतं आणि तिला खूप जास्त एक्सेसिव्ह स्वेटिंग येत होती। तर तिने मला आधीच सांगितलेलं होतं, त्याच अकॉर्डिंग मी स्किन प्रिपरेशनचे प्रोडक्ट यूज केलेले आहे आणि मेकअपचे प्रोडक्टसुद्धा मी त्याच अकॉर्डिंग यूज केलेले आहे, जेणेकरून तिला स्वेटिंग आली तरी मेकअप निघायला नको। आपल्याला केव्हाही मेकअप करता वेळेस नेहमी लक्षात ठेवायचं आहे की क्लायंटची स्किन कंडिशन काय आहे, क्लायंटची रिक्वायरमेंट काय आहे आणि क्लायंटला कसा मेकअप पाहिजे, जेणेकरून आपले क्लायंट नेहमी हॅपी असणार आणि त्यांची रिक्वायरमेंट पण पूर्ण होणार। मेकअप आर्टिस्ट आपण आपले असल्यावर आपण आपले सजेशन पण देऊ शकतो क्लायंटला, पण कधी काय असते, क्लायंटनी पण खूप काही विचार करून ठेवलेले असतात, तर त्यांचं पण सजेशन आपल्याला घेणं गरजेचं आहे, जेणेकरून ते त्यांच्या बिग डेला खूप हॅपी असलं पाहिजे। तर तिने मला हेअरस्टाईलसाठी सजेशन दिलं होतं, तर त्या अकॉर्डिंगच तिच्या फेसवर जे सूट होत होतं तशी आम्ही तिला हेअरस्टाईल करून दिलेली। तर हा तिचा फायनल लुक आहे। पूर्ण मेकअप झाल्यानंतर, मेकअप हेअरस्टाईल ड्रॅपिंग झाल्यानंतर ती फोटोशूटला गेली। कॅमेरामॅनसोबत फोटोशूट करणं खूप गरजेचं होतं, म्हणून मी आधी फोटोशूटला जाऊ दिलं। मग त्यानंतर मी माझ्या व्हिडिओसाठी शूट घेतलेला, तर तिचं लुक खूप सुंदर दिसत होतं। मग त्यानंतर इव्हनिंगला माझी एक हल्दी ब्राईड होती, शुभांगी। तर तिचा आज इव्हनिंगला हल्दी फंक्शन होतं, त्यासाठी आम्ही तिला खूप लवकर रेडी करून दिलेलं होतं, कारण की ती लेट पोहोचली होती नागपूरला। तरीही आम्ही तिचा खूप लवकर मेकअप केलेला। इलाही स्वेटिंगचे इश्यू होता, कारण की वेदरच तसा असतो नागपूरला जूनमध्ये, तर नेहमी आपल्याला वॉटरप्रूफ मेकअप करणं गरजेचं आहे। तर तुम्हाला माझ्या आजच्या ब्राईडचे लुक कसे वाटले मला कमेंटला नक्की सांगा।